ज्या वेळी शैलेश कोळसकर यांचा संघ असतो तो राजा घाडगे हा कर्णधार. अनेक सामने त्याने जिंकून दिलेत असा राजा घाडगे. बिग बॅश ठीक पर्व तिसरे राजा घाडगे गोलंदाजी मार्क वरती स्वतः कर्णधार. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बिग बॅश पर्व तिसरे डे नाईटची स्पर्धा. प्रशांत जाधव स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला बंटी मोरे. सलामीचे सलामीवीर सडवली संघाचा कर्णधार. आज मात्र त्याची वर्णी लागले ते डी मोरे बोरावळे संघामध्ये. दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघांचा जर विचार केला आपण तर चांगली बांधणी केलेले दोन्ही संघ. मागील मॅच आपण पाहिली सर. नारायण दराडे सारखं वादळ आपण पाहिलं मैदानामध्ये. चला चालू करा सामना. 9:15 बरोबर झालेले आहेत 30 मिनिटांमध्ये. परंतु पहिली इनिंग असल्यामुळं कुठली पेनल्टी नाही आहे. प्रशांत सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. राजा घाडगे एक वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू त्याच्यावरती आक्रमण आणि हा येतोय खनखनी दणदणी दर्जेदार चौकार. प्रशांत जाधव बाळा का मला सलामीसाठी पाठवलंय हे दाखवून देतोय प्रशांत बाळा. राजा घाडग्यावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण आक्रमण. संघाची सुरुवात चौकाराने केले. आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा षटकार आणि कल्पेश मोहितेचा आपण पाहिला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने. दुसरी धाव पूर्ण. धाव संख्येत भर. धाव संख्या 6 वरती जाऊन पोहोचले. फटका तर सजवलाय. एकच धाव. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर. संघाचा धाव फलक 7 बिनबाद 7. चांगली सुरुवात झाली ती डी मोरे संघाकडून. तर स्ट्राईकला स्वतः कर्णधार बंटी. एक भरदार शरीरयष्टीचा कर्णधार बंटी मोरे. याच्यावरती जबाबदारी आहे संपूर्ण संघाची. तो बंटी. फटका तर सजवला. क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव रोखली जाणार नाही. एक धाव पूर्ण होते. संघाच्या धाव संख्येत भर. धाव संख्या 8 बिनबाद 8. यष्टीरक्षक ओमकार घाडगे आपण पाहतोय. चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून सुद्धा नेहमीच. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे होते चुकी चुकी चुकी. आणि क्रिकेट मध्ये मात्र चुकीला माफी नाही. आणि ही चुकी कुणाकडून झाली? चिकू कडून. अपेक्षित नव्हती. येतोय हा चौकार. ह्या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय सर. 12 धावा धावफलकावरती. डी मोरे ह्या संघाची सुरुवात. पहिल्या षटकात पॉवर प्लेचा आणि पॉवर प्लेचा भरपूर समाचार घेतलाय राजा घाडगेवर. डे नाईटची स्पर्धा. आणि शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. पहिला षटका अखेर संघाचा धावफलक बिनबाद 12. चांगली सुरुवात झाली. दोन्ही संघांचा विचार केला. चांगली बांधणी केलेले दोन्ही संघ. कालचा दिवस आपण पाहिला. कालचा दिवस शैलेश केसरकर अतिशय आज चर्चेत राहिलाय हा खेळाडू. त्यानंतर सुजित वाघमारे असेल हाही खेळाडू तेवढ्याच चर्चेत राहिलाय. अलंकार फिल्डिंगच्या माध्यमातून जरी संघ
अबू असेल, परंतु मी सचिन सुर्वे आणि युवराज दाभेकर यांचंही कौतुक करेल, कारण युवराज दाभेकर तर येणार पण सचिन सुर्वे सुद्धा आज उपस्थित आहेत. गोलंदाजी मारतोय गोलंदाज अनिकेत. पोलादपूरचा खेळाडू खास पोलादपूरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. अनिकेत पवार. चेंडूला दिशा दिले. दोन खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत. अजित चेंडू मात्र अडवलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहतोय आपण प्रशांत आणि बंटी. 2 धावा. अनिकेत पवार गोलंदाजी मारतोय, सज्ज होतोय, तर स्ट्राईक आता बंटी. मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता बंटीला, आपल्या ताकदीचा वापर करत होता, परंतु कुठलीही धाव नाही. रुपेश जाधव यांचं इथे आगमन झालंय, त्यांचे आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करूया. बरीचशी मंडळी आज या मैदानाकडे वळतात, कारण उद्या सुट्टीचा दिवस आहे. म्हणजे आज बरेचसे चाकरमानी मंडळी डोंबिवली आणि दिवा ठाण्यामधून या स्पर्धेला ही स्पर्धा पाहण्यासाठी येतीलच. ओ अप्रतिम डिलिव्हरी. बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. काय गोलंदाजी करतोय. मागील मॅच मध्ये आपण अजिंक्य पवारला पाहिला, चांगली गोलंदाजी. आता अनिकेत पवार. पवार मात्र आज पॉवर दाखवतायत. आमचे बाळा पवार सुद्धा आम्हाला पॉवर दाखवताना पाहता नाही आलं. कालचा दिवस त्यांचा आवाज, आजचा दिवस. परंतु आता बाळा पवार साहेब गावी चालले, त्याचं कारण अजून आम्हाला माहिती नाही आहे, परंतु आज रात्रीपर्यंत त्यांचं कारण आम्हाला समजेल. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण लांबून राहतंय. 1 धाव पूर्ण. हे एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर धावफलक जाऊन पोहोचतोय 15 वरती. शांत आणि संयमी खेळी होते. 22करांनी सिग्नल तर दिलाय आम्हाला. आज गुलाबी टी शर्ट मध्ये 22करांनी सचिन सावंत आहेत, ह्याच्या मागचं सुद्धा काही कारण असेल, आपल्याला रात्रीभरात समजेल हे कारण. पुन्हा प्रशांत, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. फसवा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू विसरतोय. ओंकारजी घाडगे यांच्या हातामध्ये, कुठलीही धाव नाही. 15 धावफलकावरती धावफलक. खरंच अनिकेतचं 3च धावा खर्च केलेत. काय गोलंदाजी करतोय अनिकेत पवार. का मी पोलादपूरहून टायगर डोंबिवलीला आलोय हे दाखवून देतोय, पॉवर आपली दाखवतोय तो पवार. बॅटच्या रनरमध्ये आला, चेंडूला तटवलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि हो, पहिला धक्का बसतोय तो डी मोरे 11 संघाला. बाला प्रशांत डीजे. एस के ब्रँड आमचे स्टाफ इथं आलेत आणि ते बोलतायत एस के ब्रँडची कॅप पाहिजे. म्हणजे एस के ब्रँडवरती किती प्रेम आहे हे आपण पाहिलंय. कालपासून आमचे ऑफिसमधील स्टाफ इथे उपस्थित आहे आणि एस के ब्रँडवरती प्रेम तर संपूर्ण तालुका करतोय. परब सर, पण आमचा स्टाफ सुद्धा आज त्यांच्या कॅपवरती नाही, त्यांच्यावरती प्रेम करतोय, म्हणून त्यांची कॅप पाहिजे त्यांना. एस के नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. समीर जाधव, पलचिलगावचा खेळाडू समीर जाधव. रुपेश जाधव हे नेहमीच आपले ज्या ज्या संघामध्ये खेळाडू असतील ना, त्यांना पाठिंबा देण्यासाठी नेहमीच ग्राउंडवरती उपस्थित. समीर. अजित चोरगे गोलंदाजी मार्कवरती. कापडेगावचा खेळाडू, लेकिन आज देवळे या संघामध्ये.
काय काय आलं? थांबा देतो नंतर देतो. कोण आहे सांगा. नारायण दराडे मागील मॅचचं मॅन ऑफ द मॅच आणि सत्कार होते त्यांचं थांबलं. नारायण दराडे आपण यायचं व्यासपीठाशी, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा इथं पुरस्कार दिला जाईल. निर्धाव चेंडू अजित चोरगे, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू आलाय डॉट. बंटी भरदार शरीरयष्टी आणि कर्णधार पदाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडणार याच्याकडे लक्ष लागले संपूर्ण बोरावळे गावाचं. चेंडू ट्रॅव्हल होतं. राजा घाडगे तिथे आहे, कुठली चुकी करणार नाही राजा. एका धावेवरती समाधान. आता स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकला आलाय समीर जाधव. मागील मॅचमध्ये सामनावीर नारायण दराडे एका हाताने किल्ला लढवला आणि आपल्या संघाला विजयी करून दिले. ते नारायण दराडे ठरतायत सामनावीराचे हकदार. नागेशदादा दरेकर यांचे इथे आगमन झाले. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया नारायण दराडे यांना सामनावीराचा पुरस्कार. मी नागेशदादांना विनंती करतोय. पंचांकडे अपील करतायत परंतु पंच आमचे प्रदीप शिंदे आणि कोळी सर कुठलीही दाद देणार नाहीत. तुम्ही कितीही अपील करा. एक नामांकित पंच आहेत या स्पर्धेला लाभलेत, हेमंत कोळी सर आणि प्रदीपजी शिंदे. इथे मॅन ऑफ द मॅच नागेशदादा दरेकर यांच्या शुभ हस्ते नारायण दराडे, दोन्ही पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणारे. फटका तसा सजवलाय. चेंडू ट्रॅव्हल होते समोरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग आपण पाहिली. अप्रतिम अक्षय घाडगे होता आणि अक्षय घाडगे म्हणजे लंगोटी मित्रमंडळाचे खेळाडू आहेत. कुठलीही चुकी त्यांच्याकडून अपेक्षित नसते. धावसंख्येत भर, धावसंख्या 17. आता स्वतः कर्णधार स्ट्राईकला. बंटी 17 धावा धावफलकावरती. एक चिकी सिंगल. ओंकारजी घाडगेने चेंडू पकडायचा होता परंतु फंबलिंग झाले. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर, 18 धावा. मी नागेशदादांचं नक्कीच कौतुक करेल. या स्पर्धेसाठी खूप मेहनत. नागेशदादा असतील, सुनीलजी सकपाल असतील, युवराजजी दाभेकर असतील, सन्माननीय अध्यक्ष संदीप कदम सर, आमचे स्वप्नीलदादा चोरगे असतील, सुनीलजी उतेकर, संपूर्ण कमिटी, किशोर मोरे असेल, तुकाराम मैरे असतील, निलेश धनावडे, संपूर्ण कमिटी, राजेशदादा सपकाळ. ओह काय डिलिव्हरी करतोय, काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम. मी नक्कीच कौतुक करेन अजितचं की धावा खर्च केले त्या फक्त आणि फक्त 3च धावा. 30रं षटक हाताळताना काय गोलंदाजी केले खरोखरच. कारण पहिलं षटक अनिकेत पवार त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली ती अजितने. खरंच तर खेळपट्टी प्रेमामध्ये पडले ते अजित आणि अनिकेत पवार याच्या, असं बोललं तरी वावगं ठरणार नाही. आजच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत सन्माननीय प्रसाद परब सर, आमचे बाला पवार सर आणि जयजी भोसले, एक नामांकित समालोचक ह्या स्पर्धेला लाभलेत. पोलादपूर तालुका एका उंचीवरती जाऊन पोहोचलाय. डी मोरे ह्या नाही विराट 11 ह्या संघाचं नक्कीच कौतुक करू. 10 मिनिटांमध्ये 3 षटका हाताळलेत. काय गोलंदाजी केली असेल ना. तिन्ही गोलंदाजांचं आपण कौतुक करूया कारण ह्या स्पर्धेतील 3 षटका लवकर हाताळणारा पहिला संघ आहे तो विराट 11. कर्णधार राजा घाडगे यांच्या नेतृत्वाखाली हा खेळतोय संघ. 10 मिनिटांमध्ये 3 षटका सर, खरोखरच राजाचं कौतुक करावं लागेल. परंतु दोन्ही गोलंदाज अनिकेत आणि अजित याचंही मी कौतुक करेल. पुन्हा गोलंदाजी मारुती गोलंदाज राजा घाडगे, अनिकेत पवार. फटका तर सजवलाय. चेंडू ट्रॅव्हल होतो समोरच्या. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करणार का. हो, रनअप तर घेतलाय आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानामध्ये. समीर आणि बंटीच्या खांद्यावरती संपूर्ण संघाची जबाबदारी. सलामीचा सलामीवीर कर्णधार मैदानामध्ये तग धरून आहे परंतु कुठलीही मोठे फटके अजून बंटीच्या माध्यमातून आले नाही आहे. संघाला अपेक्षा आहे की एका दुसरा षटकार चौकार बंटीच्या माध्यमातून यावा. पुन्हा अनिकेत सज्ज होतोय. मागील
षटकामध्ये 3च धावा खर्च केलेला अनिकेत पवार. एक धाव. एकेरी धाव फलक न सर हलता ठेवलाय, परंतु मोठे फटकेपासून वंचित ठेवलाय ते विराट 11 शैलेशदादा कोळसकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. 21 धावा धाव फलकावरती. पुन्हा समीर स्ट्राईकला आहे. फटका तर सजवलाय क्षेत्ररक्षक ताईना. आता विनोद एका धावेवरती समाधान. 22 धावा. सर आपण जर विचार केला ना धाव फक्त 1-2 नेच हा धावफलक इथपर्यंत पोहोचलाय. फक्त 2 चौकार आले पहिल्या ओव्हरला, ते पण प्रशांतने, आणि तिथून मात्र एकेरी दुहेरी धावफलक हलता ठेवलाय. काय गोलंदाजी करतायत ते विराट 11. एक धाव. एका धावेने पुढे धावफलक. 23. पवारची पॉवर मात्र आज आपण पाहिली. अजिंक्य पवार निर्धाव शतक या स्पर्धेतील पहिला गोलंदाज ठरला. एक विकेट घेतली. विकेट मेडनवर या स्पर्धेतील अजिंक्य पवार याच्या नावावरती राहिलंय. एक खेळाडू आज इकडे विक्रम करतायत आणि आजचा दिवस कोण गाजवणार ह्याच्याकडे लक्ष लागले संपूर्ण तालुक्याचं. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. मिड विकेटला एक धाव. पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतायत. फेकी तर झाले ओमकार गाडगे, परंतु 2 धावा रोखल्या जाणार नाहीत. अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण. ह्या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 धावा. हाफ सेंचुरी पूर्ण झाले. क्वार्टर सेंचुरी पूर्ण झाले. ह्या संघाची 25 धावा. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु चेंडू वाईट. पंच आमच्याकडे रिव्ह्यूला. पंचानं सचिन सावंत या पंचानी घेतलाय रिव्ह्यू वाईट साठी. मग बॉलिंग टीमने घेतलाय सर. रिव्ह्यू सक्सेसफुल. विराट 11 संघाचा एक अनुभव असतो प्रत्येक कर्णधाराकडे आणि त्याच्यावरतीच ही जबाबदारी दिली जाते. 4 षटका अखेर संघाचा धावफलकाचा विचार केला. एक गडी तंबूच्या आसऱ्याला. 25 धावा. काल आपण पाहिलं आई कुलस्वामिनी 11 देवळे आणि विहान खांडज या संघाने बॅटिंग करत असताना विहान संघाला 22 वरती ऑल आउट केलेलं कुलस्वामी 11, परंतु ही लो स्कोरिंग मॅच होती आणि आता 4 षटका अखेर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 25. एक गडी तंबूच्या आसऱ्याला. 25 धावा धावफलकावरती. मोठे फटके आता इथून पुढे मारावे लागतील. एक 50-55च्या आसपास धावा बनवावं लागतील समोर संघाचा. समोर संघाचा जर विचार केला तर राजा घाडगे, अनिकेत पवार हे ताकदवान 2 खेळाडू आहेत. अक्षय जाधव गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होता. अक्षय जाधव पुन्हा बंटी मात्र तग धरून आहे मैदानामध्ये. फटका तर सजवलाय. हो
राजा घाडगे अप्रतिम कॅच. ज्या बंटीने वेट केलं होतं फटक्यासाठी, तो फटका तर सजवला होता, परंतु राजा घाडगे सारखा वाघ तिथे उपस्थित होता आणि झेलबादच्या स्वरूपामध्ये दुसरा गडी माघारी जातोय तो बंटी. पहिला चेंडू अक्षयचा आणि पहिल्याच चेंडूवरती यश. खरं राजा घाडगेचं कौतुक करावं लागेल. लॉंग ऑन मध्ये तैनात होता राजा घाडगे आणि अप्रतिम झेल. नवीन बॅटर मैदानामध्ये आर्यन. हो अप्रतिम फटका, लांब लचक अगदी कडक षटकार आलाय. गेल्या गेल्या मात्र मैदानामध्ये सेट होऊन गेला होता बॅट्समन आणि हा आलाय षटकार. या षटकाराने संघाच्या धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचतोय 31. 31 धावा अशी फटक्यांची अपेक्षा आहे डी मोरे 11 संघाला आणि तसाच फटका आलाय. धावसंख्येने वेग घेतलाय. धावसंख्या 31. 31 धावा. 31 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. तोही फटका चांगला होता, परंतु तिथे राजा घाडगे होता. कुठली चुकी त्याने केली नाही. नो बॉल. प्रेशर, दबाव दबाव. फीटची संधी आहे. पंच आम्हाला प्रदीपजी शिंदे कळवतायत. पाचवं षटक प्रगतीपथावर असताना खरंच सरच विराट 11 संघात पहिला व्हाईट चेंडू आहे. पहिला एक्स्ट्रा बॉल आहे आणि तो नो बॉल आहे. प्रदीप शिंदेने आम्हाला कळवलंय. फटका तर सजवला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा खनखनी दणदणी दर्जेदार षटकार. खरंच 4 षटक झाल्यानंतर 5वं षटक अक्षयला प्राचारण केलं. पहिल्याच चेंडूत विकेट आली. त्यानंतर नो बॉल आणि पुन्हा षटकार फ्री हिट वरती. मात्र सर कालपासून आपण चर्चा करतोय की फ्री हिट वरती मोठे फटके येत नव्हते. आपण कालपासून पाहतोय, परंतु हा पहिला फटका आहे जो आर्यनने समाचार घेतला आणि अपवाद ठरला तो आर्यन. संधी आली होती आणि आलेल्या संधीचं सोनं केलं आर्यनने आणि एक धावसंख्या 38 38 वरती जाऊन पोहोचलाय तो डी मोरे 11 हा संघ. 38 38. पहिले 3 षटक 10 मिनिटांमध्ये हाताळले होते, परंतु आता मात्र थोडासा वेळ लावतोय तो संघ आहे विराट 11. शैलेश दादा कोळसकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. राजा घाडगे कर्णधार आहे. ओमकार घाडगे आपण पाहतोय एसटी रक्षकाचं काम. अक्षय पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजीवरती, पण आर्यन मात्र सेट झालेला बॅट्समन. सन्मान दिलाय चेंडूला, परंतु इथे एक धाव. पुन्हा दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने. चुकी. एक धाव होती, एकीचं दुहेरीमध्ये कन्वर्ट. 2 धावा अतिशय वेगाने समीर आणि आर्यनच्या माध्यमातून. या 2 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय सर 41. 41 41 40 धावा. सॉरी 40 धावा धावफलकावरती. पुन्हा आर्यन. आता मात्र चांगला चेंडू. बॅटचा बॉलचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू विसवतोय ओमकारजी घाडगे यांच्या शुभ असते त्यांच्या हातामध्ये. तो
हाही चेंडू येतोय निर्धाव. शेवटचे 2 चेंडू मात्र चांगले हाताळले. पहिला चेंडू चांगला आणि शेवट म्हणजे सुरुवात चांगली केली आणि शेवट सुद्धा चांगला केला तो अक्षयने. आपण विचार करतोय अ, पहिल्या षटकामध्ये राजाच्या धावा आल्या त्या 12, त्यानंतर अनिकेतने 3 धावा, त्यानंतर अजित 3 धावा आणि त्यानंतर पुन्हा अनिकेत 7 धावा आणि आता अक्षय 15 धावांचं षटक. हे थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. आणि शेवटचा आणि अंतिम गोलंदाज कोण असेल विराट इलेव्हनचा? पाहू आपण यांच्याकडे लक्ष लागले कारण राजा गाडगे आहे, अनिकेत आहे, सॉरी अजित आहे. दोन्ही चांगले गोलंदाज आहेत. शेवटचा गोलंदाज कोणाला प्राचारण करणार? स्वतः कर्णधार राजा घाडगे गोलंदाजी मार्क होती. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन राजा घाडगे स्वतः कर्णधार. परंतु समीर पलचिल गावचा हा खेळाडू आज मात्र बोरावले गावासाठी आपण पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन क्रीडा असोसिएशन अंतर्गत बिग बॅश पर्व तिसरे. कालचा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने सुरेख कुठले शिस्तीमध्ये सर जे शांतता आणि शिस्त. हो हो वाईट चेंडू. पंच आमच्याकडे हेमंत कोळी सर वळतायत आणि वाईटचा इशारा. एक धावेने संघाचे धावसंख्येत भर. संघाचा धावफलक 41-41. पहिला व्हाईट नाही दुसरा एक नो आला त्यानंतर हा पहिला व्हाईट बॉल या संघाचा. फटका तसा जोलाय स्वतः राजा गाडगे स्वतःच्या फळामध्ये चेंडू अडवताना काय राजा घाडगे आपल्या नावाला एक वलय तयार केलं. करंजे गावचा हा खेळाडू मात्र आज पोलादपूर तालुका असेल डोंबिवलीमध्ये असेल सर. आज डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये पण सुद्धा चांगली कामकाज आणि एक मोठ्या मोठ्या संघांमध्ये त्याला वर्णी लागलेली असते. ओपनचं क्रिकेट त्याने चांगलं खेळलंय. ही ते चुकी आणि ही चुकी देत आहेत चौकार. 4-4 ओमकार घाडगे कडून ही अपेक्षा नव्हती परंतु काहीसे फमलिंग झाले ओमकारजी आणि हा येतोय चौकार. ह्या चौकाराच्या साह्याने संघाचा धावफलक जाऊन पोचतोय 45 म्हणजे एक सन्मानपूर्वक धावसंख्येकडे हा संघ वाटचाल करतोय. तो डी मोरे परंतु 3 रनची पॅनल्टी आहे. ऑप्शनला पूर्ण संघ खेळाडू झाले नाहीत आणि ती 5 रनची होती परंतु चारही संघाचे कर्णधार त्या ग्रुपचे एकत्र आले आणि त्यांनी 3 रनांची पॅनल्टी आहे ह्या संघाला. याचा आपल्याला विचार करावा लागेल. एखादा दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोय. थर्ड अंपायर या सचिन सावंत सर. तर डी मोरे ह्या संघाला 5 रनची पॅनल्टी होती परंतु त्या ग्रुपचे चारही संघ एकत्र आले. लिंग मॅचला ह्या संघाला 3 रनची पॅनल्टी असेल याची मागील सूचना आपल्याला भेटली नाही. आताही आम्ही सूचना देतोय. विकेट आहे. एकच धाव धावफलकावरती ऍड केली जाईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. यासाठी सर ओळखलं जातं राजाकडे काय अनुभव असतो आणि तो अनुभव इथे माघारी जातोय. तो आर्यन ज्या आर्यनच्या बॅटमधून धावा येत होत्या 2 षटकार तर त्याने आणले होते आणि नवीन गोलंदाज बॅट्समन जातोय स्वराज जाधव ज्याच्यावरती बोली लागली होती आणि स्वराज जाधववरती मात्र बोली लागली होती. 8,500 पॉइंटला हा खेळाडू घेतलाय आणि ह्या खेळाडू घेत असतानाच ऑप्शन मध्ये करण्याच्या लक्षात नाही आलं आणि पॅनल्टीला परंतु आपल्याला एवढी मोठी बोली लावून आपल्याला संघात घेतलंय. कशा पद्धतीने बॅटिंग करेन स्वराज. स्वराज 5व्या क्रमांकावरती. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय पंचांकडे अपील आणि विकेट माघारी समीर. परत तिसऱ्या पंचांना रेफर करतायत या सचिनजी सावंत सर.
गडी बात आहे. आणि समीरने क्रीज सोडली होती, त्याला माहीत होतं. एक प्रामाणिकपणा आपण पाहिला समीरकडे. नवीन बॅटर आखिब. खरोखर सर प्रामाणिकपणा आहे पोलादपूर तालुक्यामध्ये, कारण वारकरी संप्रदाय लाभलेला हा तालुका. आणि समीरला म्हणजे पंचांनी निर्णय देण्याच्या अगोदरच त्याने क्रीज सोडली होती. असं समीर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर जातोय आखिब. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक आहे. स्वराज मात्र नॉन स्ट्राईकला आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 46, 46 धावा. आखिब एखादा मोठा फटका गरजेचा आहे ते बंटी सॉरी डी मोरे 11 संघाला. आखिब इथे एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि काय झालं मैदानामध्ये आपण पाहिलं. एक धाव होती आणि दोन धावा इथे पूर्ण ओमकार गाडगेनी केली चुकी आणि एकीच्या दुहेरीमध्ये कन्वर्ट धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 धावा पूर्ण झालेत आणि या 2 धावांनी संघाचा धावफलकाने वेग घेतला. धावफलक 48 धावा धावफलकावरती. पुन्हा आखिब एखादा मोठा फटकाच्या शोधामध्ये आखिब, कारण एक सन्मानपूर्वक धावसंख्या समोर संघाला द्यायची असेल तर एक 50-55 पाहिजे. आणि शेवटचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण सजवतोय राजा घाडगे. फटका तर सजवला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने आणि 2 धावा आणि तिसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न होतो यशस्वी. 3 धावा. 3 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय. तीन धावा पूर्ण होत आहेत. ह्या 3 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 51. एक्कावन्न धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी विराट 11 संघाला धावा बनवायची त्या 52. त्यानंतर मायको फोनवरती आमंत्रित करूया पोलादपूरवारांचा हक्काचा आणि हवावासा असणारा आमचे साथी समालोचक बाला पवार सर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. हॅलो बाला पवार सर, आपण कुठे असेल माईकशी संपर्क साधा. बाला पवार सर याने ते सत्कार केला जातोय आमच्या ऑफिसचे आणि LNT फायनान्समध्ये कार्यरत असणारे महेंद्र चव्हाण सर यांचा सन्मानी युवराजी दाभेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. फोटो काढा नाही खाली घ्या. इथे सत्कार केला जातोय महेंद्र चव्हाण यांचा. आमच्या ऑफिसचे 2 दिवस इथे बाईक्स होत्या आणि एक आपल्या तालुक्यातील सर्वांना ओळखणारा महेंद्र चव्हाण आणि प्रत्येकाचं लोन करून देतो तालुक्यामध्ये. त्याचा इथे यथोचित मान सन्मान सन्माननीय सचिव युवराजी दाभेकर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. साहिल झाडाने ओमकार घाडगे यांना भेटा. साहिल झाडाने साहिल झाडाने ओमकार घाडगेंना भेटा. साहिल झाडाने
हॅलो थँक्यू गणेशजी केसरकर यांचा आवाज तुम्ही ऐकायला सर्वांचं स्वागत आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी बिग बॅश लीग 2024 पर्व तिसरे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून बिग बॅश लीग 2024 पर्व तिसरं चौथी मॅच चालू आहे. विराट 11 विरुद्ध डी मोरे. विराट 11ने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी डी मोरे या टीमला आमंत्रित केलं. टॉससाठी या संस्कार 11 विरुद्ध ऋत्वी 11. चला या टॉससाठी दोन्ही टीम या टॉससाठी. संस्कार 11 ऋत्वी 11. संस्कार 11 आणि ऋत्वी 11. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कर्णधार सचिव युवराज दाबेकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर मॅचला सुरुवात. एकावन्न धावा बनवल्यात डी मोरे 11 या टीमने आणि 52 धावांचं टार्गेट, जे मात्र विराट 11 या टीम समोर. सलामीची जोडी दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर अक्षय जाधव आणि त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये राजा घाडगे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित साळुंके. पहिलाच बॉल टॉप एज घेतला क्षेत्ररक्षक. शॉर्ट पॉइंट देखला. झेल निसटलाय. झेल झाला असता तर पहिली विकेट मिळाली असती पहिल्या बॉलवरती आणि पहिल्या षटकामध्ये, परंतु शॉर्ट सायकलला राजा घाडगे. पोलादपूर तालुक्यातील एक विस्फोटक फलंदाज. इथं मात्र दिशा दिली. पॉइंटला पाठवलं गलीमधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या बॉलवरती धावा मिळतील 4. येईल चौकार. ती झेलबादची संधी होती. त्याच्यानंतर जर पाहिलं तर राजा घाडगे स्ट्राईक एंडवरती आला आणि बॉल जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन कट केला. गलीमधून बॉल सीमारेषा पार मात्र जाताना पाहायला मिळाला. टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा. दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे आणि संस्कार 11 विरुद्ध ऋत्वी 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. युवराज दाबेकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. पुढचा बॉल हलक्या हाताने ग्लान्स केला. तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक धाव तर घेतली गेली आहे आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. राज्य रोहित साळुंकेचा कमी गतीने टाकलेला बॉल ड्राईव्ह केला हलक्या हाताने. तिकडे क्षेत्ररक्षक सुनील उतेकर पाहायला मिळत आहेत. बॉल अडवला गेला. एक सिंगल मिळाली आहे. चांगली सुरुवात आता इथं मात्र विराट 11 या टीमची पाहायला मिळते. बिग बॅश लीग 2024 पर्व तिसरं. या तिसऱ्या पर्वामध्ये आज दुसऱ्या रात्रीत आपण आलोय. दुसरा दिवस या स्पर्धेचा. गणेश बाविस्कर, सचिन सावंत, प्रदीप शिंदे, हेमंत कोळी पंतांच्या भूमिकेमध्ये. समालोचन कक्षामध्ये जयेश भोसले, प्रसादजी परब सर, गणेश केसरकर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. जीटीसी वाहिनीवरती जे प्रेक्षक जुडले त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. पुढचा बॉल घेऊन रोहित साळुंके राजा घाडगेसाठी.
आक्रमक पवित्रा राजा गाडगेचा नेहमीच आपण पाहिलाय आणि इथं मात्र जर पाहिलं तर आखूड टप्प्याचा बॉल, अशा बॉलला राजा पाठवतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एक लांब लचक आणि उत्तुंग असा षटकार. षटकार, आखूड टप्प्याचा बॉल आणि त्यावरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार. राजाच्या बॅटमधून हा खंडित असा षटकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल रोहित साळुंकेचा, हा देखील हाफ ट्रॅकवर होता परंतु सोडून दिला. ऑफटिक्सच्या बराच बाहेर पिचिंग केलाय पंचांनी, दोन्ही हात समांतर केले. सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल, अवांतर स्वरूपाची धाव मिळेल. धावफलक एकने पुढे जाईल 14 वरती. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 धावांची पॅनल्टी मात्र डी मोरिया टीमला ऑक्शनच्या वेळी दिली गेली आहे. काही खेळाडू संघामध्ये समाविष्ट न केल्यामुळे ही पॅनलाइज त्या टीमला केलं गेलं आणि त्या 3 धावांच्या पॅनल्टीने मैदानामध्ये आता विराट 11 हा संघ दुसऱ्या षटका 2 षटकं संपली की ते 3 धावा ॲड केल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये धावफलक विराट 11चा 14. शैलेशदादा कोळसकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, तर डी मोरे दत्ता मोरे यांचा संघ, निलेश माबदे यांचा संघ इथे पॉईंटला जेल झाला असता परंतु तिकडे क्षेत्ररक्षक फंबल झाला. आकिफ त्याच्या हातातून जेलनी सटला, तिकडे दुहेरीचा प्रयत्न आणि दुहेरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावा आल्या दुहेरीच्या मदतीने, स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 16 या आकड्यावरती जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 16 बनवल्या. नेहमीच पाहतो श्रावणी कोळसकर सध्या तरी जर पाहिलं तर महाराष्ट्रभर दौरे चालू आहेत किक बॉक्सिंगसाठी आणि तिला खूप साऱ्या शुभेच्छा आपण आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून आणि सर्वांच्या माध्यमातून नेहमी देत असतो. शैलेशदादा कोळसकर, निलेशदादा कोळसकर यांचे आपण टीम नेहमीच पाहत असतो, त्यांचं मोठं योगदान आपण पाहतो आणि बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धामध्ये विराट 11 ही टीम पाहायला मिळते. राजा घाडगे त्या संघाचं नेतृत्व करत असतो, तर ज्योती एंटरप्राइजेस हा संघ अभि केसरकर याच्या नेतृत्वामध्ये निलेशदादा कोळसकर यांचा संघ आपण नेहमीच पाहायला मिळाला आहे. परंतु आज इथं निलेश महाबदी यांचा संघ देखील, निलेश महाबदी देखील अनेक स्पर्धामध्ये ते देखील सहकार्य नेहमीच करत आलेत. बोरावळ्याची स्पर्धा असू देत, कोणत्याही स्पर्धा असू देत, निलेश महाबदी असतील, दत्ता मोरे असतील, यांनी अनेक खेळाडूंना चांगली संधी दिली आहे. खेळाडूंना पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नेहमीच करण्यात आलं आहे. आज देखील निलेश महाबदी आणि दत्ता मोरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा डी मोरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये 51 बनवल्या, 52 बनवायच्या होत्या. सुनील हुतेकर स्वतः संघाचा पाठिंबा नेहमीच त्यांचा देखील असतो संघाला. समीर महाबदी असतील, असे खेळाडू बोरावळेमधून नेहमीच हे मोठमोठे देणगीदार तसेच सहकार्य करणारे खेळाडूंच्या पाठीशी असतात. धावफलकावरती धावा येते 19. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय. व्यासपीठ, भव्य दिव्य व्यासपीठ पाहायला मिळतं आणि नेहमीच सुशील पाटील यांचा देखील पाठिंबा आपल्या पोलादपूर तालुक्याला राहिलाय. चांगला फटका, लोअर फुल टॉस, फटका फसलाय, चेंडू हवेत, आकिफ चेंडू खाली, जेल होणार आणि हो टिपलाय, जेल संपलाय. राजा घाडगेचा खेळ, खेळाडू क्रमांक पहिला बाद. आकिफने मात्र झेल टिपलाय. आकिफ देखील जर पाहिलं तर पोलादपूरवरून खास या ठिकाणी दाखल झालाय. निलेश महाबदी वर्ल्ड नेट वॉरियर्स, निलेश महाबदी म्हटलं की वर्ल्ड नेट वॉरियर्स हा संघ देखील आपण PTPLच्या स्पर्धामध्ये नेहमीच पाहतो. सुशील पाटील आपण कुठे असाल तर संपर्क करा व्यासपीठाशी. धावसंख्या आता 20 वरती. पहिला गडी बाद झालाय, पहिला गडी गारद झालाय. राजा घाडगे तंबूत पाठवलं गेले आणि पहिलं यश मिळाले आर्यन पवारला. आर्यन पवारने देखील कमी वयामध्ये जास्तीची चर्चा घ्यायला भाग पाडलाय पोलादपूर तालुक्याला. हा वेगवान
हॅलो. गणेश भाविस्कर, सचिन सावंत, प्रसादजी परब सर आणि जयजी भोसले सर, मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या, त्वरित या व्यासपीठावरती. पुढचा बॉल, हा चेंडू कमी गतीने टाकलाय, ग्लान्स केलाय, परंतु तिकडे एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचलाय, एक दुहेरीचा प्रयत्न. दोन विकेट माघारी परतल्यात मैदानाच्या आतमध्ये. विनोद धनावडे नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला अक्षय जाधव, हा चेंडू ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. आकिफ तिकडे पोहोचेल, तद्वर एक सिंगल, दुहेरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. चांगली फिल्डिंग आकिफची पाहायला मिळते. एक धाव मिळाली केवळ. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय, धावून पोहोचतोय तो. सव्वीस या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26. पहिल्या षटकामध्ये 16 खर्च केल्या, 3 पेनल्टीच्या ॲड केल्या, 19 धावा. आणि या षटकात आर्यनच्या चौकार आला, परंतु तरी देखील जर पाहिलं तर त्याचं हे षटक 7 धावांचं पाहायला मिळालं. कमबॅक करणारी गोलंदाजी आर्यन पवारची. एक विकेट महत्त्वाची त्यांनी घेतली. राजा घाडगेला तंबूत पाठवलं गेलं. अक्षय घाडगे मात्र बाद झाला धावबादच्या रूपामध्ये. परंतु विनोद धनावडे आणि अक्षय जाधव जर पाहिलं तर रानवडी गावाला बिलॉंग करतो, आणि विनोद धनावडे जर पाहिलं तर गोवेली गावचा एक विस्फोटक खेळाडू. त्याच्या नावावरती देखील बरीच अर्धशतकं आपण पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रत्येक स्पर्धामध्ये पाहायला मिळालेत. चोवीस बॉल आणि 26ची आवश्यकता. मॅच विराट 11च्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. काल देखील आपण अशा मॅचेस पाहायला मिळाल्या की शेवटच्या चेंडूपर्यंत सामने गेले. आज देखील पहिली मॅच आपण पाहिली, शेवटच्या बॉलपर्यंत रंगत निर्माण केली होती. अशाच प्रकारच्या मॅचेस आपण पाहायला मिळाल्या. 24 बॉल आणि 26ची आवश्यकता आहे. 2 षटकं संपलेत. 27 26 झालेत, 52 करायचेत. चोवीस बॉलमध्ये 26ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर सुनील उतेकर, जो मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय. फिरकीपट्टू, डावखुरी हाताचा गोलंदाज म्हणून ख्याती आहे. अनेक स्पर्धांमध्ये कमी धावांचं षटक, विकेट टेकर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि कित्येक वेळा संघाला विजय मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका सुनील उतेकर यांची राहिली आहे. आता मात्र आवश्यकता आहे, डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील, कारण 24 बॉलमध्ये 26 बनवायच्यात विराट 11ला. मैदानाच्या आतमध्ये 2 एक ताकदवान खेळाडू, ते म्हणजे अक्षय जाधव आणि विनोद धनावडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करायची आहे, धावा रोखायच्यात, या धावांना थांबवायचं आहे. या चेंडूला ड्राईव्ह केलाय पॉईंटच्या दिशेने, चेंडूला तटवलं गेले. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगाने. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, एकच धाव मिळेल. संतोष शिंदे त्या ठिकाणी बॉलवरती पोहोचलेत. 25ची आवश्यकता. 23 बॉल 25 हे समीकरण पार करायचे. 23 चेंडू आणि 25 धावा. मॅच शेवटच्या षटकापर्यंत रंगतायत. काल देखील अशाच प्रकारे सामने रंगले. युवा खेळाडूंचा बोलबाला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. वेगवान बॉल, त्या ठिकाणी मात्र कीपरला देखील बीट करत चेंडू मागे शॉट फाईन लेगला अडवला गेला सुदेश शिंदेने, आणि तिकडे डॉट बॉल या संघामध्ये सुदेश शिंदे देखील पाहायला मिळत आहेत. स्वराज जाधव देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वराज जाधववरती जास्तीची बोली मात्र बंटी मोरेने लगावली गेली होती. 16,000 पर्यंत बोली त्याच्यावरती लगावली गेली होती, आणि तो मात्र त्याने थोडंसं निराश स्वराजने केलंय. 3 धावा काढून तो बाद झाला. हा चेंडू सोडून दिलाय, ऑफ टिक्सच्या बाहेर पिचिंग केलाय. अबंदर स्वरूपाची धाव, त्यावरती बाईचे एक, अशा 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. एकोणतीस वरती धावफलक, 29 धावा धाव फलकावरती. 29. अक्षय जाधव या खेळाडूमध्ये ताकद आहे, हा खेळाडू धावा बनवू शकतो, परंतु सुनील उतेकर यांच्याकडे देखील कमबॅक करण्याची क्षमता आहे. चांगला बॉल आहे, गुड लेन स्पॉटवर तो चेंडू बाहेर निघाला. तिथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. ही ओळख आहे सुनील उतेकर यांची, ज्या वेळेला त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो. स्वतः संघ मालक आहेत, आणि या डिमोरे या संघाचं
नेतृत्व करत असताना चांगली गोलंदाजी बोरावळे संघासाठी, सिद्धिविनायक बोरावळे संघासाठी. आणि बोरावळे संघाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेला दत्त जयंती असते कोणत्याही दिवशी त्यावेळेला स्पर्धा असते. पार रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, तिकडं एकही धाव नव्हती, परंतु ह्या धावा बहाल केल्या जातात, या धावा रोखाव्या लागतील. सुदेश शिंदे चेंडूवरती आला, त्याने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, 2 धावा लगेचच मिळवल्या गेल्या. आज देखील जर पाहिलं तर रानवडीचे ते खेळाडू काही चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेत. शुभम झाडाने असतील, साहिल झाडाने असतील, अक्षय जाधव, गणेश शिरावळे, गौरव बिरावणे मात्र धावबाद लवकर झाला. तसेच रामवर्धनी कापडे टीमचे देखील खेळाडू आज आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघातील खेळाडू, लंगोटी मित्र मंडळ करंजे असतील, नरवीर देवळे, काल शैलेश केसरकरने काल अक्षरशः प्रभावित मारा जो पाहायला मिळाला. हा बॉल फाईन लेगच्या दिशेने पाठवलाय, अक्षय जाधवच्या बॅटमधून बॉल वेगाने मात्र सीमारेषा ओलांडेल आणि या बॉलवरती धावा 4 मिळतील, चौकार. गणेश केसरकर यांचा सकाळी स्टेटस पाहिला, शैलेश केसरकर ह्याच्यासाठी तो स्टेटस कसा आहे हत्यार आणि लावरे तो व्हिडिओ, म्हणजेच काल जी काही गोलंदाजी केली तो व्हिडिओ मात्र या स्पर्धेतील प्रथम क्रमांक 77,777, आकर्षक ट्रॉफी द्वितीय क्रमांक 44,444, चतुर्थ आणि तृतीय आणि चतुर्थासाठी 22,000 रुपये 222 प्रत्येकी दिले जात आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, आकर्षक चषक आणि एक आकर्षक भेट वस्तू दिली जाते. या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये हेमंत कोळी सर, प्रदीप शिंदे सर, सचिन सावंत सर, गणेश बावीसकर, आनंद भाऊ देखील खास पोलादपूरवरून स्पर्धा पाहतायत, देवळे गावचे, आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. काल देखील बरेच पोलादपूरवरून 4 वाजता देखील सामने पाहत होते. त्यामध्ये रवींद्र मस्के असतील, केतन खाडे असतील, सिद्धेश शेठ असतील, विनायकजी दीक्षित असतील, सर्वजण सामन्याचा आनंद घेत होते. स्पीडअप घ्या. नेक्स्ट मॅच संस्कार 11 विरुद्ध ऋत्वी 11. टॉस जिंकलाय ऋत्वी 11 या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर संस्कार 11 या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. वेगात बॉल यष्ट्यांवरती, थेट यष्ट्या उद्ध्वस्त, आणि आर्यन पवारच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. विनोद धनावडे बाद. डीजे पोलादपूरचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू, कापडे गावाला बिलॉंग करतो, कापडे खुर्द संघाच्या माध्यमातून नेहमीच चांगला क्रिकेट खेळत आलाय. अजित चोरगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती त्याला आमंत्रित केलंय, त्याला संधी मिळाली आहे. आता या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. 13ची आवश्यकता आहे, चेंडू शिल्लक आहेत ते 17 बॉल 13, परंतु आर्यन पवारची भेदक गोलंदाजी, भेदक मारा पाहायला मिळतोय.
अजित चोरगेकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील संघाला, टीमला, विराट इलेव्हनला. राजा घाडगेने मात्र सुरुवात करून दिली होती, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर अक्षय एक चौकार त्याने घेतला. अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. काल सूरज सोनावणे अक्षरशः उलटे उलटे फटके खेळले गेले. आकर्षक खास वैशिष्ट्य राहिलं कारच्या दिवसातील. धावा बनत नव्हत्या. 109 धावा जय झोला 11 तुर्बे या टीमने 6 षटकामध्ये उभे केल्या होत्या. त्यामध्ये दिवेश सकपाळ वार विरुद्ध अजित चोरगे असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. हा चेंडू देखील भन्नाट वेगाने पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या दिशेने डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. धावा दर जास्तीच्या असते ना गणेश सर, तर कुठेतरी मॅच टफ फाईट पाहायला मिळाली याची. परंतु यंग खेळाडूंनी ही स्पर्धा अक्षरशः गाजवली असं म्हणावं लागेल. काल रोहन कदम आणि हेमंत उद्देकरच्या अगेन्स्ट गोलंदाजी शैलेश केसरकरची जी पाहायला मिळाली होती. आता देखील हा आर्यन पवार तशाच पद्धतीची गोलंदाजी, परंतु हा बॉल आता लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक 1 ने वधारतोय. 15 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. 11ची आवश्यकता. 15 बॉल 11 हे समीकरण. 15 मध्ये 11 पाहिजेत. जास्तीचे डॉट बॉल टाकावे लागतील. विकेट एका दुसरी विकेट आली तर कमबॅक करू शकतो संघ. डी मोरे 11 बोरावळे. पीटीपीएलच्या स्पर्धामध्ये देखील दत्ता मोरे, निलेश मापदी, सुनील उतेकर हे देखील संघ आपण पाहतो. त्यांचा संघ नेहमीच पाहायला मिळत असतो. श्री सिद्धिविनायक बोरावळे. आणि या बिग बॅशच्या स्पर्धेमध्ये आज पाहतोय हा ड्राईव्ह केलाय तिकडे. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक. धावबादची संधी आणि धावबाद. अक्षय जाधवची खेळी संपुष्टात. आणखीन एक विकेट. खेळाडू बाद. आता 14 चेंडू 11 धावा, परंतु आर्यनची तुफानी गोलंदाजी. एक वेगवान भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. हा देखील वेगात चेंडू टाकला गेलाय. खाली बॉल राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. अजित चोरगेला जखडून ठेवण्याचं काम, थांबवण्याचं काम मात्र केलंय आर्यन पवार या गोलंदाजाने. युवा खेळाडूंची चर्चा जास्तीची या स्पर्धेमध्ये बिग बॅश लीग पर्व 3रे मध्ये पाहायला मिळाली आहे. काल देखील आणि आज देखील तशाच प्रकारे. परंतु येणाऱ्या जुलैच्या पहिल्या वीकमध्ये स्वप्नील चोरगे आणि सिद्धेश शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त लीग फॉर्मॅटमध्ये रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा SKMB ट्रॉफी येते. हा ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे लॉंग ऑनमध्ये येताना पाहायला मिळतो. तिकडे थोडासा फंबल. 1 धाव तर घेतली आणि एका धाब्यावरती समाधान जे मानावं लागते. गणेश बाविस्कर यांना पाहताय तुम्ही. नामवंत पंच, दिग्गज पंच. रायगड जिल्ह्यामध्ये आणि पोलादपूर तालुक्यामध्ये जास्तीची मागणी असणारे पंच गणेश बाविस्कर. 42 आकड्यावरती धावफलक. षटक संपलंय या ठिकाणी. 4 षटकांचा खेळ संपला. 42 धावा धावफलकावरती. येणारे 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. 12 बॉल 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती आले. ज्या रोहितने पहिलं षटक हाताळलं, 16 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. रोहित साळंकेवरती विश्वास पुन्हा एकदा कर्णधार बंटी मोरेने दाखवलंय. आणि कशा पद्धतीची गोलंदाजी करतो. या धावा थांबवल्या जातील का? 12 बॉलमध्ये 10 बनवायच्यात. हो, थांबवले जाऊ शकतात. तुम्हाला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. विकेट काढाव्या लागतील. पहिलाच बॉल ड्राईव्ह ओलरलेनचा होता. तिकडे लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. तिकडे धाव मिळेल ती केवळ 1. भावेश कदम आता छोटा पॅकेट बडा धमाका नेहमीच या खेळाडूला म्हटलं जातं आणि त्याच प्रकारे त्याची कामगिरी देखील राहिली आहे. उल्लेखनीय कामगिरी करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. मागील वर्षीची बिग बॅशची स्पर्धा दिवस रात्र असणारी ती अक्षरशः या खेळाडूने गाजवली होती आणि तोच आता बॅटिंगसाठी सज्ज झाला आहे. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता विजयासाठी.
विराट 11 या टीमला. शैलेशदादा कोळसकर यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये 10 धावा 9 धावा इथून पुढे बनवायच्या, तर या 9 धावा वाचवेल का दत्ता मोरे, निलेश मापदे आणि सुनील उतेकर यांचा संघ पाहावं लागेल. महत्वाचा असेल, पहिली मॅच खेळतायत. कमी गतीने टाकलेला बॉल, टॉप एज घेतलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक सुनील उतेकर बॉलवरती पोहोचणार, मात्र संतोष शिंदे पोहोचलेत, परंतु 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये. दुहेरीच्या मदतीने 2 धावा आल्यात, 2 धावांनी धावफलक पुढे गेला. 45 या आकड्यावरती 7ची आवश्यकता, 7 धावा अजूनही बनवायच्यात. संदीप कदम यांना तुम्ही काल देखील पाहिलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आज देखील जर पाहिलं तर सुरुवातीपासून अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानामध्ये मैदानाच्या बाहेरून सर्व सूत्र हलवत आहेत, परंतु संकेत गायकवाड यांचं देखील आगमन झालंय. बंटी ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. अन साईडला फटका खेळलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल, एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 6ची आवश्यकता अजूनही विजयासाठी विराट 11ला. पहिला विजय लीग फॉर्मॅटचे सामने, बिग बॅश लीग, PTPL नंतर एक मोठी स्पर्धा बिग बॅश असोसिएशनच्या माध्यमातून. आणि गेली की 5 वर्ष जर पाहिलं तर एकत्रित काम संपूर्ण कमिटी करत असताना पाहायला मिळते. निलेशदादा कोळसकर आणि संपूर्ण संघटना. विशेष धाव, परंतु तिसऱ्या पंचांना रेफर केलंय ओव्हरस्टेपिंगसाठी. सर ओव्हरस्टेपिंगसाठी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. गणेश बाविस्कर तिसरे पंच, नामवंत पंच, दिग्गज पंच म्हणून त्यांची ओळख सध्या तरी आहे. प्रसादजी परब सर यांचा आवाज. नो बॉल. पंचांना वाटलं की हा हो नो बॉल असू शकतो, त्यांनी लगेचच रेफर केलं. ओके, तर फ्री हिटचा बॉल पुढचा. 4ची आवश्यकता. फटका तर खेळलाय, तिकडे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय. 1 धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 1 धाव घेतली. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल. आणि हा सामना जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये गेलाय. 6 बॉल 3ची आवश्यकता, 6 चेंडू 3 धावा. थोड्याशा जास्तीच्या धावा असते तर कुठेतरी चांगली मॅच पाहायला मिळाली असती, परंतु ही मॅच देखील अजूनही सोडणार नाहीये. डी मोरे 11. सहा बॉल 3. थोडंसं स्पीडअप घ्या, काही करा. 6 चेंडू 3 धावा. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित बिग बॅश लीग पर्व तिसरे. चेतन गायकवाड. सहा चेंडू आणि 3 धावांची कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाते पाहावं लागेल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर समीर जाधव पळचिलचा आणखीन एक 6 चेंडू शिल्लक आहेत.
आणि हा फटका फाईन लेगच्या दिशेने विजय फटका. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलवरती 4. दोन्ही संघ आहेत ते दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. गणेश हिरावळे आणि अरविंद पासवान सलामीचे सलामीवीर मैदानामध्ये रवाना होताना आपण पाहतोय. पण समोरील संघ आहे ऋत्विक